The frequency of given AC signal is n hertz. Given म्हणजे इनपुट, यामध्ये इनपुट आहे, इनपुट इज AC. अंडरस्टूड. आणि हे जी फ्रिक्वेन्सी किती आहे, एन असं दिलंय. अंडरस्टूड. मी आपण परत रिवाइज करवलं काय, म्हणून असं सांगा, डायरेक्टली सांगितलं असतं जर तुम्ही लक्षात असाल. त्याचं आउटपुट हे डिपेंड्स अपॉन रेक्टिफायर. जर हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर याचं आउटपुट काय येतं, एकच डायोड असते हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये, एकच डायोड असते जो फक्त फॉरवर्ड बायसला करंट सेंड करतो. रिव्हर्स बायस ज्यावेळी होतोय त्यावेळी करंट सेंड करत नाही. त्यामुळं पहिल्या टाइम पिरियड टी मध्ये तो फक्त हाफ वेव्ह रेक्टिफाय करतो, पॉझिटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकल रेक्टिफायरच करत नाही. पुढच्या टी मध्ये पुन्हा हाफ, म्हणजे हा इनपुट आहे आणि आपला आउटपुट हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय आला, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये वी आर गेटिंग आउटपुट लाईक दिस. बरोबर. हा, मग एका टाइम पिरियड मध्ये, टाइम पिरियड म्हणजे काय, अ टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल. हे सायकल कसं आहे बघा, पहिल्यांदा हा पॉझिटिव्ह हाफ सायकल, त्यानंतर काहीच नाही, हे एक सायकल झालं. पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल, काहीच नाही, म्हणजे ह्याचं सायकलचं टाइम पिरियड टी आहे. जे सेम टाइम पिरियड कुणाचं आहे, हे इनपुटचं. अंडरस्टूड. मग हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये टाइम पिरियड दोघांचा सेम असतोय सायकलचा. सायकल म्हणजे पुन्हा रिपीट होणं. पुन्हा रिपीट कसं झालं, पॉझिटिव्ह हाफ सायकल टी सेकंड नंतर. मग हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये दोघांचा टाइम पिरियड सेम आहे, त्यामुळे दोघांची फ्रिक्वेन्सी काय असते, व्हॉट एव्हर इनपुट फ्रिक्वेन्सी इज आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर, एनच असणार. ओके, हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हटलंय, याचा करेक्ट आन्सर इज व्हॉट, सी. त्यामुळे फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय. हाफ वेव्ह मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. आता ह्याच्यावर मी फुल वेव्ह ड्रॉ करतो. फुल वेव्ह मध्ये काय होतंय की दोन डायोड यूज करतात, टू डायोड यूज करतात. त्यामुळं पहिल्या हाफ सायकल ज्यावेळी इनपुट पॉझिटिव्ह हाफ सायकल असतोय, बघा लक्ष द्या, थेरी सांगालोय मी, ज्यावेळी इनपुट पॉझिटिव्ह हाफ सायकल असतोय त्यावेळी हे रेक्टिफायर झालं. अंडरस्टूड. 0 टू पॉझिटिव्ह हाफ सायकल मॅक्झिमम. निगेटिव्ह हाफ सायकल दुसरा डायोड फॉरवर्ड बायस होतोय, त्यामुळं ह्याला म्हणायचं फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके, टाइम पिरियड वाईज म्हटलं तर हा एवढाच टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड एवढाच आहे. मग पुन्हा तेच रिपीट झालंय बघा, झालं का नाही. त्यामुळं हाफ सायकलचा टाइम म्हणजे टाइम पिरियड, जो इनपुट बरोबर किती आहे, इनपुटच्या हाफ आहे टाइम पिरियडच्या, आहे का नाही. बरोबर. फ्रिक्वेन्सी आपण कसं लिहितोय, ह्याची फ्रिक्वेन्सी 1/f1 आणि टी म्हणजे काय 1 बाय, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर काय असते, डबल असते. पुढच्या प्रॉब्लेम यूज करूया. हाफ वेव्ह मध्ये फ्रिक्वेन्सी काय होते, आहे ती राहते, अँड फुल वेव्ह मध्ये फ्रिक्वेन्सी काय होते, डबल होते. त्यामुळे इफिशियन्सी काय होते, डबल होते. अंडरस्टूड. ओके, मग तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय लिहिणार,